नमस्कार, गोवा बियॉन्ड बीचेस में आप सबका स्वागत है। मैं शनाया शेट्टी और आज हम आए हैं तुए गांव में, गोवा के तुए गांव में, जहां यहाँ के लोकल लोगों ने खेत लगाए हैं। इस वीडियो में विशेषता ये है कि यहाँ पे जो खेत लगाए हैं उसमें पानी डालने के लिए एक अनोखी टेक्निक यूज़ करते हैं जो पुराने ज़माने से चलती आई है। तो ये वीडियो अंत तक ज़रूर देखिए। बाई 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 आता पाणी होतं खूप असला नो आम्ही रावा चौकास तुरी सारशी बस शिवाय कसं घे कालची पाहिलं बायांची फ्लागा करू माया बलेला त्याला समजा म्हणजे शिपायला शिपला बेस्ट आहे खूप टाकू आता सकाळी अशी सुद्धी सुटतात. हो सद्दी काय डेअरी पहिलं पैऱ्यान शिपतात. हा. हय आता कसलो या तुमचो प्लास्टिकाचो पत्र्याचो तेका बुराक घातले ना ह्या बांधले. हा हा हा. खूप टाइम लागता आसतलो न्हू शिपाक सगळे. हे. म्हणजे येवटेन वचांक जाय जाल्यार मग ह्या ओपन करून हा वयता. सगळे हेतून त्यात बायनसून काढतात दिसता न्हू. कशी थंय पावता बाय म्हणणार ना त्याला काय होणको होणको तो पूण तो पाणी बाय कशी दहा न्हू. पूण तेतून पाणी ऑटोमॅटीक येता न्हू बायन खंय झऱ्या खत न्हू. घरच्यान पाणी सोडला सकाळ का सगळं पावलं. सेम म्हणजे खंयच्या हेतून वचंक नाका तेका ह्या परतुचो पडटला. नाल्यार मागीर हा पडला. कसली कसली भाजी लायल्यात तुमी. तांबडी मुळे वाली बाबीचे आता सोपले भेडो खंय तरी आहा. बघूया हैसर कसली ती. रोजाय लायल्या. कॅमेरामॅन
काय काढू असं घेऊन वाचा देव चौकात आहे ना. असं वाचा हवी. तांबडी भाजी मिरसांग ह्या काय काय वांगी हे पदार्थ काय वांगी वांगी हे हळसाण सगळं हळसाण हे बघ शेंगो अळसाण्याचे आता पानं काढतात बघ एका अळसाण्याचे एका भाजये ते कसले काढतात फुल ही धरलेली तरणी काढतात पहिली फुला आणि मग त्याका बारीक शेंगो लागतात. आता हे बघ फर्स्ट ग्रीन जात आणि मग हे सुकतात. पहिले असे जाता मागीर ते असे जाता मोठे असे आणि हे आता काढूंक जाय हे काढपाचे आता काय आणि मातसो दवरचे पडटा काढपाचे काढून मागीर सुकोवंक जाय काढून सुकून चवळे कशे लागतात बघला हे चवळेचे ही चवळी डिफरंट असता दिसता न्हू कलर डिफरंट कलर डिफरंट चवळीचो हळसण्याचो असलो कलर पर्पल कलर चवळी आमचो हयसर फोटो काढ माझ्या सोडून आसा न्ही हळसणो आहा तेका तुम्ही पाणी बीन जाय पडटा ना पाणी बी घाली न्हू पाणयाशिवाय पिकता आमचो हळसाण. कसं पाणी जमनीक गोल असता ही तेका लागून पिकता तो म्हणून आमचो हळसाण म्हारग असता. आणि सारा बीन थारा बी काय घाली न्हू काय घालतात काही एकच ना बसतो न्या करतो आणि नन्नी काडतो बिचरली आणि वानार येतात त्यांका राखतो राखण करपी राखण करची पडता सकाळी जी संग येतो ती रातच्या 7 बी वयतो येतो राखांक रोवतो सकाळी सगळा खान काबार करतली काय दवरीन ना कायच गावता ना आमका पालो बीन याकडून भाजी करता करतो पहिले काढता आता पहिली काढून जाय लहान असताना फुलाच्या पहिले काढता फुलाच्या पहिली फुल जालो उपरांत तेका शेंग जाता मग सुकल्या उपरांत मग शेंगो काडतो मग ते धोपटूंक जाय दाणो सुकोवंक जाय तांकां खडपड खूप असतं त्रास तांकां पण काय करतले आमची शेतां म्हणून आमकां करपाची पडटा पण वानार काय दवरिनात करून फायदो काय तेतून आमकां फायदो बघून गेला आमकां फायदो कांयच ना वयल्यान लुकसाण पण काय करतले करचीच पडली न्हू आमची शेतां आधी वानर बीन अशे आधी येत वानर पण कमी असले आता खूपच झाले जनावरां खूप झाली रातचे दुकाळ येत गैरेडे येत सगळे जनावरां असतात सगळी जनावरांना राखल्या खान कब्बार करतले आणि कायच मेळपाचा ना आमकां म्हणून राखण करपी पडटा लोक रावता राखा आमकां बघून गेला हळसाण्यान फायदो कांयच ना म्हणजे ह्या शेताक त्या शेताक 15 शेतांचो ग्रुप
एक मनीस रावता ग्रुप केलो 15 छतांचो. हे अळसाणो घालतात केन्ना जानेवारी जानेवारीन घालतात आणि मग काढपाचो केन्ना येता आता पिकता तसो तसो काढाप तो एप्रिल फुल महिनो काढूंक मेळटा. आणि मग ह्या जाग्याचेर तुम्ही मगेर काय भात घालतो. भात लायतात. हा जुनान भात उपतो काढता निवळ करता मागीर मशीन ह्याचे येता आणि तेव्हा ते भात नांगरता. घालतो. हा पयली नांगरले का मागीर दुसरे परत मशीन येयला का आम्ही भात उपतो. हा भात उपतात आणि मग वांयगण बीन काय ना सरादत फक्त यात भात लायतात आणि दिवाळ्यार पिकतात आंबे. मग ते मशिनान काडतात. मशिनान घेता काढतात. कट करता त्या आलूच्या वर्सांनी येता ना आधी आम्ही कोयतेन कातरू. आणि ते दाणे कसे दाणे कसे बांधून अशी मळी. आई घेतात. आणि अशी अशी थोडी लोक झाडीत थोडी लोक दादले मळी. आता ते मनावी मनाय बी सगळा आता मारक झाला आणि नवीन झाला ना सगळा. पण ते हेतून भात आता आधी जितले या पडत बा आता मातसो बरं पडटा न्हू. कमी त्रास चड पडत न्हू पयलीं. आता मशीन येयली मातसो सोपे झाले. सोपे झाला. आणि मिरसांगांक बीन तुम्ही ह्या घालतात सारा बीन काय छान गोबाडा सारा घालतात ना. कमी सारा जादा घालून जायना कमी घालून जास्ती छान गोबाडा जास्त घालतो. आता कसं काय करप गोबड ते सुकलेले बारीक करप आणि पावडर करून ती मारा. झाला साऱ्या भाशेन शेण मारा. आता मिरसांगो केन्ना पिकतले मिरसांगो आता एप्रिल जाले मार्च सोपांक पिकतली. मग ते सुकोवंक जाय आणि विकतात तुम्ही न्हू. आणि ह्या काय सांगले कसली कसली भाजी घातल्या तांबडी मुळो वाली वांगी नाप चिडकी ती भाजी कसली घातल्यार जाता. मिक्स घालतात. ती मक्याची बोणा मके घातले ते सायटी होते मके घातल्या तेका ते वाली धाका दिली तुम्ही खूप वर्ष झाली करतात तर आम्ही खूप वर्ष झाली करतो. आणि तुम्ही पंप बिन लावूंक ना आदला आमचा असा चालूच असा आणि लाईट काय लागे या बरं एक्सरसाइज या कोण त्रास जाता न्हू. आता जायना न्हू. आता आम्ही जाणटी झालो. जाणट्यांक आता जायना पण आमचीच आता करतले काय करपाचीच पडली न्हू. बश्टी पडली घरी आव चिखल काढूचो लागता तो. चिखल काढचो पडटा सरत पाणी येता. आणि पावसाच्या दिवसांनी भरता भरता थोडा आम्ही बघूया मातसा आणि या बघा हे गाडी आहे. कोण गेलायल्या दाखा तो बाबू उभं राहिला ते ये कणगे ये कणगे या ते पानासून काढून मुळासून या मेळटा फ्रुट्स मेळटा. केन्ना काडटात तुम्ही हे लेट काढतो आम्ही. हा एप्रिल सोपान हे व्हडले जातात या बरे असतात. चौकास या ये याद आमच्या आईगेर सेम करतात महिला. ती करता ती जाणटेली ती थोडी ना शेत करू येऊंक जायना म्हणून लागली लायल्यात नाल्यार वयरसून येतात न्हू. आणि ती झोपडी बांधल्या थंयसर बसपाक लायल्या ती वांद्र्यांक या करपाक आमुडपाक बसपाक. आधी मातसो आता आम्ही सबंद हय सबंद दीस वयसर तुमची
कितले मेरेन बसता? सात जायसर खंयचे मेरेन? गोवा के बहुत से गांवों में आज भी खेती की जाती है। हमने जो हरसाणे यानी किडनी बीन्स की खेती देखी है, वैसी खेती ज़्यादा एरिया में की जाती है क्योंकि वो लो मेंटेनेंस है। पानी वगैरह कुछ भी नहीं डालना पड़ता। सूखने के बाद पैरों से मसल कर हरसाणे और छिलके सेपरेट किए जाते हैं। फिर अच्छी तरह से धूप में 7 बार सुखाकर उसमें से अच्छे अच्छे बीन्स सेपरेट करके बेचे जाते हैं। बहुत लंबा और पूरा मैनुअल प्रोसेस है, कोई भी मशीन यूज़ नहीं किया जाता। मॉनसून के टाइम इसी ज़मीन पर राइस की खेती की जाती है। राइस हार्वेस्टिंग करने के लिए अभी मशीन आता है तो थोड़ा काम इजी हो गया है। आफ्टर हार्वेस्टिंग राइस का भी बड़ा प्रोसेस है। ये राइस बॉइल्ड राइस है और अनपॉलिश्ड हेल्दी राइस है। गोवा के बहुत से घरों में अगर किसी को ज़्यादा सर्दी हो या फिर बुखार हो तो इस राइस की कौंजी बनाकर खाई जाती है। गर्मियों में भी कभी कभार रात में कौंजी खाई जाती है। मैं छोटी थी तब मेरे काका सुबह खेतों से लौटने के बाद कौंजी खाते थे। ही झोपडी बांधल्यावर थंयसर बसन ती एका राखतात. सकाळी संग येतो ती 7 वयतो दनपारा बी वयत रावतो राखाता पडटा. जेवण बिन काय एकदा जेवण हाडून वयर येतो. दोघा कोणी असलेल्या एकामेका सोडतात जेवपाक. मी एकलाच असे न्हू, म्हणजे मी जेवण बी काय घेऊन येते आणि बसन खाते आणि सबंध दिसभर राहत. म्हाका स्वयंपाक कोण ना न्हू. म्हणजे हयसर ही एरिया अख्खी व्हडली आहा. 15 लोकांची आसा. 15 लोकांची आणि पुढली 15 लोकांची, त्याच्या पुढली 20 ती लोकांची. सरी बिन करतात. अशीच राहतात आमच्या सगळ्याक 15 लोक राहतात. 15 लोकांचो ग्रुप तेतून एकला एका दिसाक रावता. जशी जशी आपापली शेतां असत तशी तशी रावतात. आणि वानर बिन येतात ब तेन्ना ते कशे धांवडायतात ते सांगतली तेका. वानर येले काय आम्ही रबान घेऊन गुणे मारतो, नाला हो हो करून धावडतो, आराडतो, फुगटे लायतो. म्हणजे वानराचो हयसर खूप प्रॉब्लेम आसा. जर वानर नसलेले जाल्यार तितला त्रास जावचो नासलो तांकां. तसं करचा पडटा न्हू. खूप त्रास जाता न्हू पिकाचो. आळसाणे म्हटल्यार त्रासच, पण करतले का. आणि भाताच्या वखदार शेरका बीन अशे काय तेव्हा दुकर उडयतले रान डुकरूय येता. कोले काय अड्ड्यात अरे बाबा हयसर या काय जंगल आहा. जंगलाचं काय तर सगळा जंगल. म्हणून तर या नेट बिन लायल्यात तुम्ही व याच्या खातीर वानरा खातीर लायल्यात न्हू. खूप त्रास आहा न्हू. आणि मागीर काडल्या उपरांत थोडो टाइम पडींग बिन दवरता. ते सगळं मग लिप करता पडटा न्हू. ते काढले का हळसाणू काढलं काय ते ताडा काढूंक जाय, लिप करूंक जाया आणि मग त्या मशीन हाडून नांगरूंक जाया. पावस येतुकूच नांगरता. पावस येतुकूच नांगरता. जमीन मातशी फुसफुशीत जावंक जाय आणि मग त्याच्यावर उपतो. खूपच म्हणजे या जाला या झोपडेन बसन राखपाक सकाळ फुडें संक येता आणि फुल सांज जायसर ते राखतात थंयसर. सो मातशी वानरा खातीर खूपच डिफिकल्टी जाता हांकां. वानर पयलीं असले काय? पयलीं असले पण इतले नासले. आताच खूप जाले. आता ह्या वर्सांनी खूप झाली. जनावरां खूपच झाली न्हू ह्या वर्सांनी. तेका लागून आमकां त्रास जाता. म्हणजे हयसर बाउंड्री बीन ना दिसता जनावरांक ह्या करपाक ना. जनावरांची कांयच सोय ना. ती या दाखय ती घालता सुकत काढलंय त्याचा. ते मग झोपडून जाईल. आमच्या आई वाऱ्या करून जाय ते परत बरे वेचूंक जाय खूप मेहनत असता त्याच्या. आणि आमच्या हळसाणे रुचीकय लागतात. बड्डी न्हू गादोडी म्हणून ते रुचीक लागतात. खातीर रुचीक असतात.
अख्खो ती वतयता बीन ता सगळा घे हा अख्खी घे तिका वतयता बीन ता सुकोवंक जाय 4 दिसांनी सुकयता हा बरे सोय करूंक जाय ती काय घे हा काम करता ती उभी रावतले राव वयर पडून दाखव पांयान चिरडून तशी करता उडत हा हे फोडपाक जातात हा म्हणजे सारखे सुकांक जाय ते सारखे सुकल्या उपरांत बरे फुटतात ते हा 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 पायान नाजाल्यार बडयेन फोडूंक जाय हा आणि मागीर ते हे शेंगो हे मागीर लेचूक जाय कुसके असत ते काढूंक जाय तांबडे काढूंक जाय आमचो हा न्हू टेस्टीक बरो तुयातलो हे एकशे पडटत मग हय येचचे पडटा हे मग परत सुकोवचे पडटत न्हू सुकोवंक जाय 7 निबरांनी दवरूंक जाय हा 7 निबरां शिकून आनी लेचूंक तरच जाय बरे आता. रावतात नाही तर टोको लागता हा तेका खूब खटपट आसा सुकोवचो पडटा हे फोडून वेचून आष्टून वारो करूंक जावो बरो वारो करूंक जाय 7 वतां हो 7 ह्या निबरा निबरां सुकोवंक जाय बरें केलं हे आता सुकोवन बीन मगर फोडून पायान तिना दाखयले तशें फोडून ते वेचूंक जाय बरे बरे अळसाणे सेपरेट काडूंक जाय आणि मगीर निबराक दवरून मागीर स्टोर करपाचे आणि विकपाचे तेका खूब व्हडलो प्रोसेस आहा आणि खूब मेहनत आसा म्हणून तो एक्सपेन्सिव जाता मागीर मार्केटान पावता लोक मागीर मार्केटात गेले का कशेय मागतात 150 दिताय 100 अजून बार्गेनिंग करता आम्ही तितलं तर बार्गेनिंग करू कित्याक आमची आई करता न्हू जेका त्रास पडतात ते करूची ना इवन भाजी सुद्धा आम्ही आता लायतो हयसर कबाडा बीन यूज करतात म्हणजे ऑर्गेनिक झाली न्हू तसली भाजी केमिकलाची न्हू म्हणून ती आमच्या जिवाक बरी म्हणटकच ती एक्सपेन्सिव आसता न्हू आम्ही तेच सांगता गावठी भाजी कोणय घेता आणि मातशी सुबेस आसता मार्केटात कित्याक केमिकलान हय म्हणून आमी मुगे बार्गेन करी न्हू जाता जाल्यार आमी घेतो तांदूळ व्हरतू उकडे ते तशेंच करता 50 दिता 60 दिता अवनू भातच नाही न्हू तरी लोक सवाय मागतात अजून पयली एक्चुअली भात बीन करतात तेकाय बीन खूब त्रास पडटा व्हडलो प्रोसेस आसा आणि सुकोवंक जाय पाय मारूंक जावो सुकत घातले का घरात 8-10 दीस कांदो आता 50 रुपये लात केले 50 रुपया लात आधी 30 असले 25 आता डायरेक्ट 50 केले त्यांनी गिरणकारान मग ते सगळं एंडाक तुका मातसो एक्सपेन्सिव येता लोक नॉर्मल तांदूळाकून कित्याक हेल्दी असता तो तेका उकडो तांदूळ ह्या नसता पॉलिश नसता सो तो चड हेल्दी असता जोराक सीक पडल्यार पेजेक बीन बरो पडटा आमची आई बीन अशीच वयता न्हू वायला बीन नेसान ह्या घालून कित्याक गरमी येता न्हू सकयल पूण सकाळी वत लागच्या पयलीं आमकां ह्या करचा पडटा न्हू शिंपचा पडटा न्हू वत येयले उपरांत आमी ह्यो सगळो आतां व्हिडिओ केला तुमी म्हाका हेल्प केल्यात खूब थँक्यू तुमकां देव बरा करूं तुका देव बरा करूं तू येवन नोय काढले व्हिडिओ म्हणून तुका देव बरे करूं थँक्यू मध्ये ह्या बीन हळद बीन लायतात तुम्ही ना मध्ये तुमचं शेत बीन लायतले तेन्ना येते मग नागरताना बीन बरं चलिए। तो आज के वीडियो में हमने देखा कि यहाँ पे जो लोकल लोग खेत लगाते हैं वो कितना डिफ़िकल्टी का काम है और बहुत ही हार्ड वर्क चाहिए। ये खेत लगाने के बाद यहाँ पे बहुत ही मंकीज़ वगैरह आते हैं और खेत डिस्ट्रॉय करते हैं। वैसे और भी जानवर आते हैं और खेत डिस्ट्रॉय करते हैं, इसलिए ये लोग 15 फैमिलीज़ जो अलग अलग से खेत लगाते हैं उसमें से हर दिन
एक फैमिली मेंबर यहाँ पे आते हैं, वो झोपड़ा दिखाया था हमने, उस झोपड़े में बैठ के जो मंकीज आते हैं उनको भगाने का काम करते हैं। पूरा दिन सुबह से 6 o'clock आते हैं तो शाम शाम तक बैठते हैं, खाना वगैरह लेके आते हैं, और ये बहुत ही डिफ़िकल्ट काम है। लाइक इट्स नॉट सो इजी to sit over here for hours and look after the crops grown। और फिर बाद में क्या होता है कि जब मंकीज आते हैं तो उनको बहुत ज़्यादा चिल्लाना पड़ता है, कभी कभार पटाखे लगाते हैं, कभी पत्थर ऐसे फेंकते हैं आजू बाजू में ताकि मंकीज डर के भाग सके, क्योंकि यहाँ पे सब सब्जियाँ लगाते हैं और उनका सोर्स ऑफ इनकम भी एग्रीकल्चर है। इसलिए पहले के ज़माने में हमने जब बात की तो बोला कि उनमें से एक बुजुर्ग औरत थी, उन्होंने बोला कि पहले के ज़माने में इतने जानवर नहीं थे, इतने मंकीज़ नहीं थे, तो आजकल बहुत ज़्यादा मंकीज़ आते हैं और खेत डिस्ट्रॉय करते हैं। तो ये सीज़न में इन खेतों में हमने किडनी बीन्स हड़साने जो बोलते हैं, गोवा की स्पेशलिटी किडनी बीन्स लगाए हुए हैं, और वो किडनी बीन्स के हम लोगों ने खेत देखे हैं। उस खेतों में पानी डालने की ज़रूरत नहीं रहती, वो एक बार डाल दिए तो बस हो जाता है ऐसे ही। और जो ये चिलीज़ वगैरह लगाए हुए हैं, वहाँ पे चिलीज़ को पानी डालते हैं जो ओल्ड टेक्निक्स यूज़ करते हैं अभी तक पानी डालने के लिए। और यहाँ पे ज़्यादा फर्टिलाइज़र्स वगैरह नहीं डालते ये लोग। जो गाय का गोबर रहता है वो लाते हैं, थोड़ा सुखाते हैं, उसका पाउडर बनाते हैं, और जैसे फर्टिलाइज़र को डालते हैं वैसे गोबर, सूखा हुआ गोबर का पाउडर डालते हैं। तो ये टोटली ऑर्गेनिक है, और ऑर्गेनिक होने की वजह से ये थोड़े एक्सपेंसिव रहते हैं, ज़्यादा नहीं, थोड़े एक्सपेंसिव रहते हैं। तो हम उन्होंने एक बात भी और बोली थी कि आजकल लोग बहुत ज़्यादा बार्गेनिंग करते हैं, वो नहीं देखते कि ये क्रॉप्स लगाने के पीछे और एंड तक जब मार्केट में आते हैं सब प्रोडक्ट्स आते हैं तो वो लंबा प्रोसेस रहता है, हार्ड प्रोसेस रहता है, डिफ़िकल्ट रहता है। और ऑर्गेनिक विदाउट केमिकल्स की वजह से, मतलब ऑर्गेनिक होने की वजह से थोड़ा उसको हेल्दी, वो बहुत ज़्यादा हेल्दी रहता है, तो थोड़ा एक्सपेंसिव तो रहेगा ही। सो मेरी रिक्वेस्ट है तो ज़्यादा बार्गेनिंग ना करें, उनके मेहनत का उनको फल मिलना चाहिए। और जितना हम लोग अच्छा खाएंगे उतना हेल्दी रहेंगे, सिक नहीं होंगे, डॉक्टर्स के एक्सपेंसेस नहीं होंगे। तो हेल्दी खाने के लिए हमको थोड़ा प्राइस पे करना पड़ेगा, क्योंकि आज हम लोगों ने बहुत ज़्यादा मेहनत देखी है, और एक्स्ट्रा मेहनत है। पूरा दिन 3 महीने पूरा दिन यहाँ पे बैठ के जानवरों को भगाने का काम, वो एक्स्ट्रा मेहनत है। पहले के ज़माने में इतना ये नहीं होता था, डिस्ट्रक्शन नहीं होता था, अभी ज़्यादा डिस्ट्रक्शन हो रहा है। बट दे आर डूइंग इट विथ इंटरेस्ट एंड पूरी लगन से कर रहे हैं। सो आई थिंक दे शुड गेट व्हाट दे डिज़र्व, and this is actually what Goans used to do before in many families। अभी थोड़ा कम हो गया है, क्योंकि ये जनरेशन के बाद नेक्स्ट जनरेशन दे आर नॉट इंटरेस्टेड इन एग्रीकल्चर। मैंने जब बात किया तो वो बोल रहे थे दे आर नॉट मच इंटरेस्टेड इन एग्रीकल्चर। सो अभी हमको नई पीढ़ी को भी तैयार करना चाहिए कि अगर हेल्दी खाना है तो हेल्दी उगाना पड़ेगा। तो उगाने में अगर इंटरेस्ट है तो हेल्दी खाने में मिलेगा और हमारा हेल्थ अच्छा रहेगा। आप सबको मेरी शनाया की तरफ से और मेरे कैमरामैन शेयर की तरफ से बहुत बहुत धन्यवाद। एकदम अच्छा निसर्ग झाला, काय ओले असले नो। चलिए